चला पटापट. चलो फास्ट सगळ्यांनी जॉईन करा. आलेत का लवकर? चला फास्ट. थोडस 10 मिनिट आज आपल्याला लेट झालं. थोडासा टेक्निकल एरर होता. चलो ओके. पाहता आले का सगळे? गुड इव्हनिंग सगळ्यांना. ओके चलो पहा सगळ्यांना गुड इव्हनिंग. आज आपण जो टॉपिक घेणार आहे अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. ज्या टॉपिकचं नाव आहे कंचे भागू बेव किंवा ज्याला आपण काय म्हणतो बॉडमॉस रूल. ओके. पण हा घेण्यामागचं कारण तुम्हाला सांगतो मी काय आहे. होतं की आपल्याला जे बेसिक मॅथ असतं ते बेसिक मॅथ माहित नसतं. म्हणजे काय साइनचे रूल असतील किंवा कोणकोणत्या पद्धतीनं आपण गणित सोडवलं पाहिजे, बेरीज वजाबाकी करताना नेमकं काय करायला पाहिजे, अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला माहित नसतात. मग त्याचा सराव सर्वात आधी आपला होणं गरजेचं आहे. मी तुम्हाला काय सांगितलं होतं? मी तुम्हाला एक गोष्ट क्लिअर केली होती काय, की जर आपल्याला गणित परफेक्ट आलं पाहिजे असं जर वाटत असेल तर याच्यामध्ये बेसिक काही गोष्टी आहेत त्या आपल्याला आल्या पाहिजे. त्याच्यामध्ये पहिली आहे की 1 ते आपल्याला 30 पर्यंतचे पाढे आले पाहिजे. 1 ते 30 पर्यंतचे वर्ग आले पाहिजे. 1 ते 20 पर्यंतचे घन आले पाहिजे. त्याच्यानंतर प्राथमिक क्रिया ज्या आहेत त्या प्राथमिक क्रिया आपल्या लेवलवर ह्या आपल्याला आल्या पाहिजे. आता प्राथमिक क्रिया कोणकोणत्या आहेत? तर ज्याच्यामध्ये बेरीज आली पाहिजे, आपल्याला वजाबाकी आली पाहिजे, गुणाकार आला पाहिजे आणि भागाकार आला पाहिजे. बाकी ट्रिक वगैरे काय त्या मी तुम्हाला नंतर सांगतो. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये काय असतं पहा, याच्यामध्ये चिन्हांचे नियम हे आपले नसतात. चिन्हांचे जे नियम आहेत हे आपल्याला माहिती नसतात. तर चिन्हांच्या नियमांचं किंवा बेसिक लेक्चर जे आहे ते आज मी अपलोड करून देईल तुम्हाला. की याच्यामध्ये मग बेरजेचे नियम असतात, वजाबाकीचे नियम असतात, गुणाकाराचे नियम असतात आणि भागाकाराचे नियम असतात. आता बॉडमॉस रूल हा जो आहे ज्याला आपण कंचे भागू बेव असं म्हणतो, त्याच्यामध्ये काय होतं की आपण चिन्हांचे नियम आपल्याला माहिती नसल्या कारणानं काय होतं की आपलं चुकतं ते चुकायला नको. आलं का लक्षात? त्यासाठी आपण आजचा जो हा व्हिडिओ घेतोय किंवा आजचं जे लेक्चर घेतोय ज्याचं नाव काय आहे, बॉडमॉस रूल, किंवा ज्यालाच आपण काय म्हणतो कंचे भागू बेव. आता सगळ्यात पहिले एक गोष्ट लक्षात घ्या की बॉडमॉस रूल कशाला म्हणतात. ओके. आपण शालेय स्तरावर शिकलेला आहे. ओके. शालेय स्तरावर शिकलेल्या गोष्टी तिथं आपल्याला काय करायच्या असतात, इम्प्लिमेंट करायच्या असतात, पण त्या थोड्याशा वेगळ्या पद्धतीनं. काय असतं पहा, याला आपण म्हणतो बॉडमॉस रूल. जगातलं कोणतंही गणित असेल तर तुम्हाला ते बॉडमॉस रूलने सॉल्व्ह करावं लागतं. आता याच्यामध्ये काल मी ओझरतं तुम्हाला सांगितलं होतं, काय सांगितलं होतं की बाबा बॉडमॉस रूल मध्ये बी स्टँड फॉर ब्रॅकेट ऑपरेशन. आता ब्रॅकेट ऑपरेशन म्हणजे काय, तर आपल्याला कंस दिलेला असतो, हा एक महिरपी कंस असतो, हा बॉक्सवाला कंस असतो, नंतर छोटा.
सोडवताना आपल्याला आतून बाहेर यावं लागतं. ओके. त्यानंतर डी स्टँड फॉर असतं डिव्हिजन, म्हणजे काय तुमचा भागाकार. एम स्टँड फॉर असतं मल्टिप्लिकेशन. ए स्टँड फॉर असतं ऍडिशन आणि एस स्टँड फॉर असतं सबट्रॅक्शन. एक लक्षात घ्या, बऱ्याच लोकांच्या डोक्यात आलं असेल की सर हे काय आपल्याला बेसिक शिकून राहिले, पण एक लक्षात ठेवा, आपल्या मराठीमध्ये खूप छान म्हण आहे, भरवशाची म्हैस कधीच दूध देत नसते. ज्या गोष्टी आपल्याला असं वाटतं की मला ह्या परफेक्ट येतात त्याच तुम्हाला गड्ड्यात घालतात. म्हणून बेसिक पासून आपल्याला तयारीच करताना कशी करायची आहे, बेसिक टू ऍडव्हान्स. आता कंचे भागू बेव हे काय आहे, याच आहे, फक्त हे मराठीमध्ये आहे. कंचे भागू बे व. आता कंचे भागू बे व म्हणजे काय, कंसातील क्रिया. कण म्हणजे काय, कंसातील क्रिया. आपल्याला जे कंस दिले असतील त्या कंसातील क्रिया करायच्या. मग कंस कोणते असतात ते आपण पाहिलं. मैरपी कंस, बॉक्स असतो, छोटा असतो, याच्यात आतून बाहेर येतं. भा म्हणजे असतो तुमचा भागाकार, हा असतो गुणाकार, आणि हे असतं तुमची बेरीज, आणि सगळ्यात शेवटी आपल्याला काय करायचे असते, वजाबाकी. एवढा हा तुमचा काय आहे, कंचे भागू किंवा ज्याला आपण काय म्हणतो बॉडमॉस रूल आहे. तर हाच बॉडमॉस रूल आपल्याला गणितामध्ये सॉल्व्ह करायचा असतो. एक लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक प्रॉब्लेम नव्हे, कोणतंही प्रॉब्लेम हे बॉडमॉस रूलने सॉल्व्ह करावं लागतं. ज्या वेळेला ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन हे ऍट अ टाइम आपल्याला गणितामध्ये येतं, तेव्हा मी तुम्हाला सांगतो बऱ्याचदा आपण ते चुकवतो. काय करतो, मिस्टेक होतात. मग ते काय करायचं त्याच्यासाठी, तर याच्यासाठी पहा, समजा तुम्हाला इन केस तुम्हाला असं गणित दिलेलं आहे, काय दिलेलं आहे गणित पहा, ज्याच्यामध्ये सगळ्या क्रिया एकत्रित दिलेल्या आहेत. ओके. समजा उदाहरणार्थ तुम्हाला दिलेला इथं 7 अधिक 7 गुणेला 7 भागेला 7 वजा 7. काय केलं, तुम्हाला हे गणित दिलं, हे गणित आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर या अशा छोट्याशा गणितामध्ये याच्यामध्ये सगळ्याच क्रिया आहे. याच्यामध्ये काय आहे, सगळ्याच क्रिया आहेत. इथं बघा, इथं हे तुम्हाला बेरीज दिलेली आहे, इथं तुम्हाला गुणाकार दिलेला आहे, इथं तुम्हाला भागाकार दिलेला आहे, इथं तुम्हाला वजाबाकी दिली. क्लिअर. मग अशा वेळेला काय आपला कंचे भागू बेव किंवा बॉडमॉस रूल काय सांगतो की सगळ्यात आधी आपल्याला काय करावं लागेल, पहा गणित परत देतो मी. 7 अधिक 7 गुणेला 7 भागेला 7 वजा 7. सगळ्यात आधी बॉडमॉस रूल मध्ये काय करत असतो आपण, कंस सोडवत असतो. पण अनफॉर्च्युनेटली आपल्याला इथं कंस दिलेला नाही. मग कंसानंतर काय असते, तर आपल्याला असते पहिले भागाकार. काय सोडवायचा, भागाकार. म्हणजे जर आपण हे सोडवलं तर 7 अधिक 7 जसेच्या तसे गुणेला 7 भागेला 7 किती येतं उत्तर तुमचं 1 वजा किती 7. आता भागाकार झाल्यानंतर काय करायचा असतो, गुणाकार. मग 7 गुणेला 1 बरोबर 7 अधिक 7 1 7 वजा 7. ओके. मग आता इथं काय झालं, इथं 7 1 7 अधिक 7 वजा 7 कटले, म्हणजे तुमचं उत्तर किती आलं, 7. किती आलं उत्तर तुमचं, 7. पण यामध्ये सुद्धा आपल्या काय होतात, बऱ्याचशा चुका होतात. आता ठीक आहे, याच्यात आपल्याला एकत्रित दिलेला आहे. आपल्याला जेव्हा समोरचे एक्झाम्पल असतील तेव्हा ते गोष्ट कळून चुकेल की याच्यामध्ये नेमकं काय होत असतं. ओके. इथपर्यंत कोणाला काही प्रॉब्लेम, चला नेक्स्ट पहा. आता तुम्हाला प्रॉब्लेम दिलेला आहे, काय दिलेला आहे प्रॉब्लेम, 16 भागेला काय दिलेला आहे प्रॉब्लेम पहा, 16 भागेला 4 भागेला 4 कंसात दिलेला आहे 1 + 2, परत कंसात दिलेला आहे 5 वजा 3 कंस पूर्ण वजा 4 कंसात 3 वजा 2 बरोबर किती. आता एक लक्षात घ्या, आपल्याला हे बाय प्रोसेस सोडवायचं असतं, पण बाय प्रोसेस सोडवण्यासाठी तुमची प्रॅक्टिस त्या लेवलला असणं फार गरजेचं आहे. पहा कसं सोडवायचं ते मी तुम्हाला इथं सॉल्व्ह करून दाखवतो. सगळ्यांनी लक्षपूर्वक पहा. पहिले गणित जसंच्या तसं 16 भागेला 4 जसेच्या तसे भागेला 4, त्यानंतर कंसात 1 + 2 परत कंसात 5 वजा 3 वजा 4 3 वजा 2 कंस पूर्ण, हा कंस पूर्ण. काय सांगितलं तुम्हाला मी, सगळ्यात आधी आपल्याला हा कंस सोडवायचा आहे, म्हणजे हा कंस मोठा आहे. ओके. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही करू शकता, इथं काय करू शकता, तर तुम्हाला हा कंस स्पेशल आहे, हा वेगळा सोडवू शकता, आणि इथून हा एवढा कंस आपल्याला काय करावा लागेल, सोडावा लागेल. मग हा कंस स्पेशल आहे तर आपण सोडून घेतला तरी चालते. 16 भागेला 4 उत्तर किती तुमचं 4.
हे भागेला 4 जसेच्या तसे. हा कंस सोडवत असताना ही एक स्टेप आणि ही एक स्टेप आपल्याला सोडवणं गरजेचं. ओके, मग काय होईल इथं 1 + 2 जसेच्या तसे. इथं 5 मधून 3 गेले, किती राहिले 2 राहिले. 5 मधून 3 गेले, अधिक 5 वजा 3 राहिले किती 2, वजा 4 जसेच्या तसे. 3 मधून 2 गेले, किती राहिला 1 राहिला. क्लिअर. आता हा कंस परत पुढे सोडवायचा, भागेला 4 1 अधिक, आता हा गुणाकार आणि हा गुणाकार करून घ्या. 2 गुणेला 2 किती होतं 4, वजा 4 1 4. क्लिअर. आता बस एक एक गोष्ट बाहेर करत जायची. इथं अधिक 4 वजा 4 कट, काय आलं इथं 4 भागेला 4 कंसात राहिला 1. 4 गुणेला 1 4 किती होतं 4 भागेला 4. म्हणजेच तुमचं उत्तर किती आलं 1. उत्तर किती आलं 1. ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर किती 1. आता हे सोडवलं आपण बाय प्रोसेस. हे काय सोडवलं आपण बाय प्रोसेस. पण आपल्याला जर आपली प्रॅक्टिस झालेली असेल तर आपण हे कसं सोडवू शकतो पहा. जर आपली व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली असेल तर इथं आपण इथल्या इथं सोडवू शकतो. काय 16 भागेला 4 किती होतं 16 भागेला 4 4 भागेला हे 4 जसे आहे तसे. इथं सोडवा किती होतं 5तून 3 गेले 2 राहिले 2, म्हणजे इथं काय 1 प्लस 2 आणि 2 4 वजा, इथं 4तून 3 गेले किती राहिले 1 4 1 4 वजा 4 4 4 कट, हा 4 ने याला गुणलं काय होईल इथं 4 भागेला 4 4 भागेला 4. उत्तर किती येईल तुमचं 1. उत्तर किती येईल तुमचं 1. पण हे तुम्हाला फास्ट येण्यासाठी तुमचा सराव त्या लेवलला पाहिजे, तरच तुमचं येईल. म्हणजे माझं तुम्हाला एक सजेशन आहे, बॉडमॉस रूलचे आपण गणित सोडवत असताना तोंडी गणित आपल्याला आले पाहिजे. आलं का लक्षात. तोंडी गणित कधी येतील ज्या वेळेला तुमची प्रॅक्टिस काय होईल परफेक्ट होईल. अदरवाईज जर प्रॅक्टिस तुमची परफेक्ट नसेल तर चुका होतील. क्लिअर इथपर्यंत. इथपर्यंत क्लिअर का. अरे इथपर्यंत क्लिअर का. कमेंट वगैरे टाकत चला. चला फास्ट. नमस्कार, गुड इव्हिनिंग. चला इथपर्यंत कोणाला काही अडचण आहे का. चला नेक्स्ट प्रॉब्लेम सोडवा, प्रयत्न करा, मग मी सांगतो तुम्हाला. चला फास्ट सोडवा बरं, प्रयत्न करा. सेकंड एक्झाम्पल आलाय तुम्हाला. चला फास्ट. चला फास्ट. आन्सर देत चला, मला आन्सर देत चला. प्रॅक्टिस घ्यायची आहे तुमची मला, कारण समोर आपल्याला जाण्यासाठी प्रॅक्टिस फार असणं गरजेचं आहे. जोपर्यंत प्रॅक्टिस होणार नाही तोपर्यंत तुम्ही जाणार नाही समोर, लक्षात घ्या. चलो फास्ट आन्सर देत चला सगळ्यांनी. चलो काय येईल आन्सर तुमचं. आन्सर काय येईल फास्ट सोडवत चला. आन्सर देत चला. पहा काय इथं जर आपण सोडवलं तर 12 जसेच्या तसे अधिक हे 25 जसेच्या तसे वजा हे 25 जसेच्या तसे वजा 25 मधून 12 गेले किती राहिले 13. 25 मधून 12 गेले किती राहिले 13. परत 12 अधिक 25 वजा, परत हे आता बाहेर निघाले. इथं एक गोष्ट लक्षात घ्या, पहा कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल, जर वजा चिन्ह असेल, एक लक्षात घ्या, हलक्यात घेऊ नका. हलक्यात अजिबात घ्यायचं नाही, कारण हे अड्ड्यात घालणारे प्रॉब्लेम आहेत. कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातील संख्या बाहेर काढताना, कंसातील संख्या बाहेर काढताना त्या संख्येचं चिन्ह बदलतं. त्या संख्येचे चिन्ह बदलते, एवढं लक्षात ठेवायचं. आता याचं मीनिंग काय पहा, लक्ष द्या सगळ्यांना. जर असं असेल वजा 5 वजा
अधिक 5 अधिक वजा 5 आणि अधिक अधिक 5. मी तुम्हाला काय रूल सांगितला? रूल काय सांगितला? कंसाच्या बाहेर जर वजा चिन्ह असेल तर कंसातली संख्या बाहेर काढताना आपलं चिन्ह बदलतं. मग आता हे जेव्हा आपल्याला इथं असं दिलं असतं तेव्हा हे चिन्ह या संख्येचं आहे. ओके, कंसाच्या बाहेर कोणता आहे? वजा. मग कंसातली संख्या बाहेर काढताना इथं वजा असल्यामुळे हे बाहेर काढताना याचा आन्सर येतं 5. कोणते 5? अधिक 5. म्हणजे या वजाचं काय झालं? अधिक झालं. आता इथं पहा, इथं संख्येचं चिन्ह बाहेर वजा आहे, संख्येचं चिन्ह अधिक आहे. बाहेर काढताना अधिकचं काय होईल? वजा 5. काय होईल? वजा 5. आता इथं अधिक आहे, अधिक असलं तर तशीच्या तशीच संख्या बाहेर काढायची. ओके, इथं अधिक आहे, काही प्रश्नच नाही. समजलं? म्हणजे इथं हा रूल जो आहे, हा रूल बऱ्याच वेळेला आपल्या म्हणजे काय होतं की हलक्यात घेतो आणि विसरून जातो. मग आता इथं काय झालं? इथं 25 वजा 13 केले, उत्तर किती येईल तुमचं? 12. काय तुमचं उत्तर? 12. क्लिअर? आता परत काय? 12 अधिक, आता हे 12 अधिक आहेत, बाहेर आल्यावर काय येईल? 25 वजा 12 म्हणजे काय होईल? इथं 12 अधिक 25 मधून 12 गेले तर आले 13, प्लस चिन्ह आहे. 12 अधिक 13 तुमचं उत्तर किती येईल? 25. ऑप्शन नंबर किती? 3. ऑप्शन नंबर किती? 3. बेसिक रूल आहे. आलं का लक्षात? छोट्या छोट्या गोष्टी घेत आहे मी, पुढे पुढे तुम्हाला हेच फ्रॅक्शन मध्ये येतं. फ्रॅक्शनचा जो पार्ट आहे तो भयानक पार्ट आहे. म्हणजे अपूर्णांकामध्ये जेव्हा विचारलं जातं तेव्हा चला लाईक करा, सबस्क्राईब करा, त्यानंतर तुम्ही सगळेजण शेअर बिअर करा, जास्तीत जास्त लोक जॉईन झाले पाहिजे. चला पटापट. ओके, इथपर्यंत हा रूल सगळ्यांनी समजून घ्या. काय तर आपल्याला एवढं करायची गरज पण नाहीये. मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट शॉर्ट पण सांगतो आणि लॉंग पण सांगतो. पहा, लक्ष द्या आता सगळेजण इकडे. काय करायचं? 25 मधून 12 गेले 13 राहिले, परत इथं झाले अधिकचे झाले वजा. 25 मधून 13 गेले किती राहिले? 12 राहिले. परत 25 मधून 12 गेले किती राहिले? 13 राहिले. 12 अधिक 13 तुमचं उत्तर आलं 25. संपलं आन्सर. संपलं आन्सर. पण हे करण्यासाठी तुम्हाला ही प्रोसेस माहित पाहिजे. समजलं? समोर समोर तुमच्या लक्षात येईल की का घेतोय हे मी तर. चला नेक्स्ट, पुढलं सोडवा प्रॉब्लेम. आता इथं थोडासा तुमचा काय प्रॉब्लेम आहे? काय तर मध्येच आपल्याला स्टार दिलेला आहे. काय दिलेला आहे? मध्येच आपल्याला स्टार दिलेला आहे. आता याचं आन्सर काढताना थोडस काळजीपूर्वक काढा. चला, ब्लर दिसून राहिलं का? ओके, चला फास्ट. बाकीचे आन्सर देत चला. तेरा गुणेला 5. एक एक सोडवत चला, एक एक सोडवत चला. चला फास्ट. सोडवा. काय आता हे एकदम सिंपल आहे. हा इथं गुणा म्हणजे 13 गुणेला 5. पहा, लक्ष द्या, सिंपल आहे. 13 गुणेला वजा 5 वजा वजा 96 भागेला 2 अधिक 20. आता बॉडमास रूल काय सांगते? गुणाकार इकडे आहे, इकडे भागाकार आहे. हे 20 जसे आहे तसे जाऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही. 13 5 65 वजा 65 हे बाहेर काढले, अधिक किती होतं? 96 भागेला 2 अधिक 20. 96 ला जर 2 न भागला आपण तर किती होतं? 42 8 बेआटी 16 अधिक किती? 20 बरोबर किती? चला सोडवा. 48 आणि 20 किती होता? 68. काय होता? 68 वजा 65 अधिक 68 अधिक वजा. पहा इथं अधिक वजा जर असेल, वजा 65 अधिक 68, या केस मध्ये काय होतं? पहा, जेव्हा वजाबाकी बेरीज असते आणि चिन्ह वेगवेगळे असतात तेव्हा अंकांची वजाबाकी करायची, मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचं. म्हणजे लिहिताना आपण 68 मधून 5 गेले किती राहिले? 3 राहिले. मोठी संख्या किती आहे? प्लस, म्हणजे उत्तर किती येईल तुमचं? +3. आहे का ऑप्शन मध्ये +3? ऑप्शन नंबर 4. साइन चुकले नाही पाहिजे, लक्षात घ्या. साइन वर सगळा गेम आहे. साइन जर चुकले
तर तुमचं येणारं उत्तर चुकून जातं. चला फास्ट, पटापट. साइन जर चुकले तर तुमचं उत्तर चुकतं, लक्षात घ्या. म्हणून साइन चुकता कामा नये. ओके, चला नेक्स्ट प्रॉब्लेम. खतरनाक प्रॉब्लेम, करा सॉल्व. सॉल्व करा पटापट. किती आहे? 20 वजा 2. सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. काहीच तुम्हाला डोक्याला ताप नाही. एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे, फक्त तुम्ही सोडवा बरोबर. काय केलेलं आहे? 20 वजा 5 गुणेला 2 अधिक 3 वजा 18 भागेला 9. सगळ्यात आधी हा भागाकार, हा गुणाकार. हे 20 जसेच्या तसे वजा 5 दुणे किती? 10 अधिक 3 जसेच्या तसे वजा 9 दुणे किती? 18. सोडवा. एवढं सोडवायचं आहे आपल्याला. काय होईल? 20 आणि 3 23. 23 मधून 12 गेले, किती राहिले? आता याच्यामध्ये पहा, एक गोष्ट लक्षात घ्या. समजा तुम्हाला असं असेल 100 वजा 30 वजा 20 वजा 10 असं जर असेल तर 100तून 30 गेले 70 राहिले, 70 मधून 20 गेले 50 राहिले, 50 मधून 10 गेले 40 राहिले. असं करायचं नाही. जिथं साइन सेम आहे यांची करायची ऍडिशन. यांची काय करायची? ऍडिशन. आणि ते मोठ्या संख्येतून वजा करायचे. म्हणजे 100 जसेच्या तसे. 30 आणि 20 50 आणि 10 60. म्हणजे वजा 60. आपलं उत्तर किती? 40. उत्तर किती? 40. आता इथं आपण बऱ्याच वेळेला काय करतो? 20 मधून 10 घालवतो, परत 3 टाकतो, नंतर 2 घालतो. असं करायचं नाही. इथं वजा वजा याची बेरीज करा. 10 आणि 2 किती होतात? 12. 20 आणि 3 किती होतात? 23. 23 मधून 12 गेले, तुमचं उत्तर काय आलं? 11. मोठ्या संख्येचं चिन्ह. म्हणजे उत्तर काय येईल तुमचं? +11. काय येईल तुमचं उत्तर? +11. क्लिअर? चला, जबरदस्त महत्वाचे आहेत बरं प्रॉब्लेम. तुम्ही माझं परत ऐका, कारण चुका होण्याचे चान्सेस भरपूर असतात. चुका झाल्या पाहिजे नाही. आणि या सगळ्या चुका कशात होतात? चिन्हांमध्ये. प्लस प्लस काय होतं? मायनस मायनस काय होतं? पहा, याच्यामध्ये एक तुम्हाला ओव्हरलुक करून देतो. पहा, ज्या वेळेला बेरजेमध्ये, पहा लक्षात ठेवा, बेरीज वजाबाकी करताना, बेरीज आणि वजाबाकी करताना काय करायचं? जर प्लस प्लस असेल तर तुमचं उत्तराचं चिन्हही प्लस येईल. जर मायनस मायनस असेल तर उत्तराचं चिन्ह तुमचं मायनस येईल. पण जेव्हा एक संख्या प्लस असते, दुसरी संख्या मायनस असते, किंवा पहिली संख्या मायनस असते, दुसरी संख्या प्लस असते, अशा वेळेला काय येतं? मोठ्या संख्येचं चिन्ह. मोठ्या संख्येचं चिन्ह. संख्येचे चिन्ह. आता याच्यामध्ये जेव्हा प्लस प्लस मायनस मायनस असतात, इथं आपल्याला ऑलवेज काय करायची असते? अंकांची बेरीज. आणि इथं ऑलवेज अंकांची काय करायची असते? वजाबाकी. एवढं आपल्याला माहित पाहिजे चिन्हांच्या नियमामध्ये. ओके, म्हणजे काय? समजा पहा, प्लस प्लस +15 +10 तुमचं उत्तर येईल +25. जर इथं असेल -15 -10 तुमचं उत्तर येईल -25. म्हणजे याची आपण काय केली? ऍडिशन. याची काय केली आपण? ऍडिशन. पण जर असं असेल +15 -10 आणि -15 10, आता इथं काय झालं? इथं तुमचे चिन्ह वेगवेगळे आहेत. मग अशा वेळेला याची वजाबाकी करायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह. 15तून 10 गेले 5 राहिले, मोठी संख्या 15, याचं उत्तर येईल +5. इथं मोठी संख्या 15तून 10 गेले 5 राहिले, मोठी संख्या 15 आहे, म्हणून याचं उत्तर काय येईल? -5. हे झाले तुमचे काय? वजाबाकी बेरजेचे नियम. एवढं आपल्याला माहित पाहिजे की कुठं प्लस करायचं, कुठं मायनस करायचं. सेम वे गुणाकार भागाकार जर असेल, गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवायची. काय? प्लस प्लस असेल तर आन्सर प्लस येईल, मायनस मायनस असेल तर आन्सर काय येईल? प्लसच येईल. पण जर प्लस मायनस असेल तर आन्सर मायनस येईल, मायनस प्लस येईल तरी आन्सर काय येईल? मायनस येईल. आणि याच्यामध्ये तुम्हाला करावा लागेल गुणाकारच. काय करावं लागेल? गुणाकारच करावा लागेल. गुणाकार आणि भागाकार याच्यामध्ये चिन्ह सारखे तर प्लस, चिन्ह सारखे
तर उत्तराचं चिन्ह कोणतं येईल? प्लस. उत्तराचे चिन्ह कोणते येईल? प्लस. आणि चिन्ह वेगवेगळे, चिन्ह जर वेगवेगळे असतील तर उत्तराचं चिन्ह ऑलवेज कोणतं येईल? उत्तराचं चिन्ह ऑलवेज कोणतं येईल? मायनस, म्हणजेच काय? वजा. इथं काय येईल? अधिक. ओके, हेच आपण इथं सांगितलं. काय केलं इथं? प्लस 23 वजा 12, उत्तर काय आलं आपलं? अधिक वजा वजा बाकी केली, मोठ्या संख्येचं चिन्ह. ओके, चला नेक्स्ट पुढलं. गुड, चला सोडवा आता. हे सगळ्यात क्रिटिकल प्रॉब्लेम आहे. आता हे तुम्ही सोडवा, मला आन्सर सांगा. मस्त प्रॉब्लेम आहे, एक नंबर प्रॉब्लेम आहे. चलो फास्ट सोडवा सगळेजण, कमेंट वगैरे टाकत चला. चला फास्ट. ऑलरेडी अरे ऑलरेडी तुम्ही आधीच सॉल्व्ह केलं. हे प्रॉब्लेम तुम्ही ऑलरेडी सॉल्व्ह केलं. हे बघा, हे इथं आहे 16 भागेला 4. काय एवढा विचार करायला लागते? हा, आन्सर किती येईल? 1. आधीच सॉल्व्ह केलंय तुम्ही, ते पहिलंच प्रॉब्लेम होतं. म्हणजे आपण सॉल्व्ह करत असताना आपण किती लक्षपूर्वक पाहतो. चला हे नेक्स्ट सोडवा. हे ऑलरेडी झालेलं आहे. सगळ्यात पहिलं प्रॉब्लेम आहे, मगाशी सांगितलं 16 भागेला 4 भागेला 4. इथं काय झालं? 3 वजा 2 1, 4 1 4. इथं आले किती? वजा 4. 5तून 3 गेले 2, 2 गुणिले 2 किती आले? 4. इथं 1 प्लस 4 4 कटले, काय आला आन्सर? 1. 4 भागेला 4, उत्तर किती आलं तुमचं? 1. हे तुमचं आधीच झालेलं आहे, सगळ्यात पहिला प्रॉब्लेम. चला पुढलं सोडवा बरं. 9 भागेला, चला सोडवा. 9 गुणेला 9 अधिक 9 वजा 9 भागेला 9. चला फास्ट सोडवा बरं हे प्रॉब्लेम. चलो, 9 गुणेला 9 अधिक 9 वजा 9 भागेला 9. चला सोडवा फास्ट. काय आन्सर? चला फास्ट सोडवा. लगेच क्लास झाल्यानंतर एक लिंक अजून टाकून देईल मी. काय आन्सर? हे बघा, 9 भागेला 9, उत्तर 9 गुणेला 9 किती होतं? 81 अधिक हे 9 जसेच्या तसे 9 भागेला 9 किती येतं? 1. किती येतं? 1. म्हणजे इथं या दोघांचा गुणाकार केला 9 9 81. या दोघांचा भागाकार केला 9 भागेला 9 किती आला? 1. हे अधिक 9 जसे या तसे 81 आणि 9 किती होतात? 90 वजा 1. तुमचं उत्तर किती आलं? 89. किती आला? 89. चला सोडवत चला, आन्सर देत चला फास्ट. चला नेक्स्ट पुढलं सोडवा हे आता. चला फास्ट. चलो सोडवा पटापट. 1 डिवायडेड बाय 1. हा, हे प्रॉब्लेम मस्त आहे. चला हे प्रॉब्लेम सोडवा. काय? 1 भागेला 1 भागेला मैरपी कंसात 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 2
डिवायडेड बाय 1 प्लस 2 डिवायडेड बाय 2 कंस पूर्ण. चला मस्त प्रॉब्लेम आहे, एक नंबर. चलो पा पहिले हा कोण सोडवायचा, मग हा कोण सोडवायचा, मग हा कोण सोडवायचा. किती येतं, 2 भागेला 2 किती येतं, 1. एकाने किती होतं, 2. म्हणजे इथं आलं 1 प्लस 2 डिवायडेड बाय, हे बाहेर काढले 2. 2 भागेला 2 किती आलं उत्तर, 1. किती आलं, 1. आता इथं 1 डिवायडेड बाय एकाने किती आलं, 2 भागेला किती आलं, हे बाहेर आपलं 1. 2 भागेला 1 काय होईल उत्तर तुमचं. चला फास्ट काय आन्सर. जर सोडवलं तुम्ही तर हे 2 कट झाले. ओके, 2 कट झाले तर इथे 1 आला. एकाने किती होतं, 2. 2 भागेला 2 उत्तर किती येईल तुमचं, 1. परत बाहेर काढलं आपण, बाहेर काढलं काय आलं, 1. एकाने किती, 2. 2 भागेला 1 किती येतं, 2. 1 भागेला 2 उत्तर काय आलं तुमचं. या दोन्ही एकनी जर 2 ला भागलं तर किती येतं, 2. 1 भागेला 2 उत्तर किती येईल तुमचं. सोडवा पटापट, फास्ट सोडवा. किती, चला सोडवा लवकर लवकर फास्ट. तुम्हाला ती प्रॅक्टिस फास्ट सोडवण्याची झाली पाहिजे, आलं का लक्षात. जर तशी नाही झाली तर प्रॉब्लेम येईल सगळा. चला फास्ट. पहा लक्ष द्या इकडे, आपण लिहिलं इथं 2 भागेला 2 गेले, इथं आलं 1 प्लस 1. ओके, परत इथं 1 अधिक 2 भागेला, हे परत किती झाले, 1 अधिक 2 भागेला 2 किती, 2 भागेला 2 कडले 1 प्लस 1 किती झाले, 2. म्हणजे या एवढ्या टर्मचं उत्तर आलं 2. 1 भागेला इथं काय, 1 आणि 1 2, 2 भागेला 2 उत्तर किती येईल तुमचं, 1. 1 भागेला 1 तुमचं उत्तर किती येईल, 1. ऑप्शन नंबर किती, 1. ऑप्शन नंबर किती आला, 1. याच्यात हे इथंच प्रॉब्लेम होतो तुमचा. इथं हे सोडवलं आपण, हे सोडवल्यानंतर 2 भागेला 2 गेले 1 आलं, हे 1 प्लस 1 झाले 2. परत हे 2 भागेला 2 झाले, परत याचं उत्तर 1 आलं. 1 प्लस 1 किती झालं, 2. म्हणजे या इथून एवढ्या पार्टचं उत्तर आलं 2. हा कंस पूर्ण आहे. मग आता 2 बाहेर आले, एकाने किती झाले, हे 2. आणि हे राहिलेले 2 भागेला 2 हे भागाकाराचं चिन्ह. 2 भागेला 2 उत्तर आलं तुमचं 1. हा 1 ऑलरेडी होता. 1 भागेला 1 तुमचं उत्तर किती, 1. ऑप्शन नंबर 2. ओके, चला पुढलं हे सोडवा. मस्त गणित आहे हे पण. चलो काय, चला सांगा पटकन. पा 12तून 2 गेले किती आले, 10. पहिले हा सोडवला आपण, म्हणजे 12 वजा 2 भागेला 10 वजा 5 अधिक 1 गुणेला 0. आता 1 गुणेला 0चं उत्तर 0 येतं. परत इथं काय, इथं झाले 5 गुणेला 10 भागेला किती, 10 वजा 5 अधिक 0. चला आता हे भागेला 10 भागेला 10 किती येतं, 1. 5 गुणेला 1 वजा 5 अधिक 0चं याचं काही घेणं देणार. 5 1 5 वजा 5 तुमचा आन्सर किती, 0. आता बऱ्याच वेळेला एक लक्षात घ्या, पहा अधिक 5 वजा 5 5 भागेला 5 असं जर असेल तर अधिक 5 वजा 5 हे कॅन्सल झाल्यानंतर उत्तर येतं 0. पण 5 भागेला 5 केल्यानंतर आपलं उत्तर किती येतं, 1. बरेचदा इथं 5 5 कट केल्यानंतर आपण उत्तर करतो 1, पण 1 हे चुकीचं आहे. तुमचं उत्तर काय, वजा. कारण अधिक आणि वजा हे कॅन्सल झाल्यानंतर तुमचा, म्हणजे इथं अधिक 4 असतील वजा 4 असतील, 4 4 कट होतात, इथं उत्तर किती येते, 0. आपण चुकीनं नेहमी जसं भागाकारामध्ये 10 भागेला 10 केले उत्तर 1 आलं, किंवा इथं 5 भागेला 5 केले उत्तर 1 आलं. काही जेव्हा शिल्लक राहत नाही तेव्हा आपण काय करतो, 1 लिहितो.
पण बेरीज वजाबाकी मध्ये तसं नसतं, एक लक्षात घ्या. जेव्हा अधिक वजा असतं तेव्हा ऑलवेज उत्तर काय येतं? 0. म्हणजे याचं उत्तर आपलं काय? 0. ऑप्शन नंबर 3. क्लिअर? चला पुढे हे सोडवा प्रॉब्लेम. आता मस्त प्रॉब्लेम आहे. चला फास्ट. हे आता तुम्ही सोडवा सगळेजण आणि मला आन्सर पाठवा. ब्लर दिसत आहे का नंबर? हे अगदी सोपं आहे, याच्यात काही नाहीये. हे बघा 30 अधिक 6 भागेला 18 भागेला 3 किती होतं? 6 अधिक 5 त्रिक 15 2 17 झालं. 6 6 कट किती होते? 6 6 कट इथं 5 त्रिक 15 आणि 2 17. ओके. काय राहिलं इथं? 30 अधिक 1 अधिक 17. 17 ने 1 18, 18 आणि 30 किती होते? 18 आणि 30 48. हे तुमचा आन्सर. काहीच नाही याच्यामध्ये. पहा इथं काय केलं आपण, या 18 ला 3 न भागलं, तुमचं उत्तर आलं 6. हे 6 ऑलरेडी तसेच्या तसे, हे 30 जसेच्या तसे, अधिक अधिक 5 त्रिक 15, 15 आणि 2 17. बस हे 6 6 कट केले, याचा आन्सर आला 1. म्हणजे 30 प्लस 1 प्लस 17, तुमचं उत्तर आलं 48. याच्यामध्ये एक लक्षात घ्या, सिम्प्लिफाय करताना तुमचे साईन खूप तुम्हाला त्रास देतात. लक्षात घ्या, सगळा कार्यक्रम हा कशावर आहे? साईनवर आहे. जर तुमचे साईन बरोबर असेल तरच तुमचे उत्तर बरोबर येतील, नाहीतर दिसायला सोपं आहे. एक लक्षात घ्या, हे सोडवा जेवढे काही गणित असतात याच्यामध्ये तुमच्या चुका होण्यासाठीच हे गणित देतात. कशात देतात? चुका होण्यासाठी. मग सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काय करावं लागेल, तर तुम्हाला सगळ्यात आधी बेसिक ज्या गोष्टी आहेत त्या बेसिक गोष्टी पहिले क्लिअर करायला लागतील, तरच तुम्ही समोरचं करू शकता, अदरवाईज नाही. कारण जर तुम्ही तसं करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येक वेळेला चुका तुमच्या होतील. समजलं काय? चुका ह्या अपेक्षित आहेतच. म्हणजे आपल्याला शिकत असताना आपल्याला जो काही भाग सांगितलेला आहे याच्यावरच्या सगळ्या गोष्टी आपण क्लिअर जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत, बेरीज वजाबाकी या सगळ्या गोष्टी आपण जोपर्यंत क्लिअर करणार नाही तोपर्यंत आपल्याला येणार नाही. कारण हे जे तुम्हाला सांगितलं, प्लस प्लस काय होतं, मायनस मायनस काय होतं, याचा सराव तुमचा चांगला झाला पाहिजे. कारण बेस जेवढा स्ट्रॉंग असेल तेवढेच तुमचे गणित पटापट. अदरवाईज हे बघा, स्पीडनी सॉल्व्ह करता काही प्रॉब्लेम नाही, पण जर चुकत असाल, स्पीडनी सोडवत असताना जर चुकत असाल तर त्या सोडवण्याला काही अर्थ नाही. आपल्याला काय करायचंय? आपल्याला स्पीड पण मेंटेन करायची आहे, ऍक्युरसी पण मेंटेन करायची आहे, आणि आपला आन्सर पण बरोबर आलं पाहिजे. ह्या स्पीड एवढी पाहिजे की त्याच्यामध्ये ऍक्युरसी असलीच पाहिजे. नाही तर छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला, आणि याच्यामध्ये पाय काय, याच्यामध्ये एक चूक झाली तरी ते ऑप्शनला उत्तर असतं. माझं वाक्य नीट आहे का? एक चूक जरी झाली तरी ते ऑप्शनला उत्तर असतं. आपल्याला असं वाटतं की बा सोडवल्यावर लगेच उत्तर आलं, पण ते तसं नसतं. तुमची चूक झालेली असते. मग पेपर सोडवून आल्यावर आपण म्हणतो यार हे तर माझ्या बरोबर होतं, पण उत्तर काय झालं, जेव्हा आन्सर की आली तेव्हा ते चुकलं. त्याला कारण हेच आहे काय, तर आपल्या प्रॅक्टिस मध्ये कुठंतरी घोळ आहे. म्हणून प्रत्येकाने काय करा की याच्यावरचे जे काय तुम्हाला असतील प्रत्येकाने प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस करत असताना काय की आपण कुठं बरोबर आलं पाहिजे, कुठं चुकलं पाहिजे, काय कोणत्या पद्धतीनं आपण सॉल्व्ह केलं पाहिजे, याची एकदा तुमची प्रॅक्टिस झाली म्हणजे तुम्हाला बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार, आता माझ्याकडे म्हणजे गुणाकाराच्या असंख्य मेथड बेसिक गोष्टी याचे लेक्चर्स आहेत, ते मी तुम्हाला अपलोड करेलच. तर प्रत्येकाने ते एकदा पाहिले की मग समोरच्या गोष्टी ज्या आहेत, कारण अजून आपण विषयाला हात घातला नाही, तुम्हाला अजूनही चॅप्टरला सुरुवात केलेली नाहीये. ह्या फक्त काय 2-3 दिवस आपल्याला एक साधारणतः 1-2 लेक्चर मॅथचे, 1-2 लेक्चर तुम्हाला इंग्लिशचे, 1-2 लेक्चर तुम्हाला भूगोलाचे, म्हणजे आपण डेमो लेक्चर्स मध्ये असे असंख्य लेक्चर काय करणार आहे तुमच्यासाठी 8-10 लेक्चर अवेलेबल करणार आहे.
पण जेव्हा तुमची ऍक्च्युअल बॅच सुरू होईल, एक लक्ष घ्या, जेव्हा तुमची ऍक्च्युअल बॅच सुरू होईल त्या ऍक्च्युअल बॅच मध्ये तुम्हाला बाय चॅप्टर, काय सांगितलं, बाय चॅप्टर सगळ्या गोष्टी बाय कन्सेप्ट शिकवल्या जातील. हे सध्या डेमो लेक्चर आहेत, प्रत्येकाने ती व्यवस्थित करा, सोडवण्याचा प्रयत्न करा. चालेल, आज आपण इथं थांबून जाऊ. उद्या परवा तुमचा एक साधारणतः इंग्रजीचा लेक्चर होईल, नंतर भूगोलाचा लेक्चर होईल, नंतर आपण काय करू, आपल्या सिलेबसला स्टार्ट करू. ओके, चालेल, थांबून जाऊ मग आपण आज बस स्टॉपला.